तुमचं पाहत होतो आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे, खरोखर दाद द्यायला पाहिजे. एक बुके आहे का? आम्हाला अधिवेशनात जाऊन असं करावं लागतं. त्यांचा आवाज कानावर पडल्यानंतर होय अध्यक्ष बोलायला लागतं. राज साहेबांसाठी मतदान करायचं असेल, तुम्ही कोणाला मतदान करणार? महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू. कान बंद झाले माझे. जय महाराष्ट्र. तुम्हाला एकच प्रश्न विचारायला आलेलो आहे, परिवर्तन करणार की नाही? अजिंक्यला नगरसेवक बनवणार की नाही? झालं, संपला प्रचार. चला, खरं खोलावत आल्यानंतर किती बोलायचं, काय बोलायचं हा एक प्रश्न आहेच. जवळपास सगळ्या मुंबईमध्ये फिरत असताना वातावरण तिकडे सगळीकडे, परत कुठेही कुठच्याही शाखेत गेलो, शाखा भेटी होतात. उद्धव साहेब, राज साहेब, मी, अमित, आम्ही जवळपास 150 मतदारसंघ असेच शाखा भेटींमध्ये कव्हर केलेले आहेत. अनेक उमेदवार सांगत आहेत की साहेब सभा नको, आम्ही डोर टू डोर प्रचार करतोय, सभा शेवटच्या काळात द्या. आणि शेवटचा 3-4 दिवस कसे निघून जातात हे कोणालाच माहिती नाहीये. अजिंक्य, तू हिंमत केलेलीस आहेस आणि तुमच्या हिमतीला दाद दिला. हे सगळे मुंबईकर इथे आलेले ते तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला आलेले. अजिंक्य आणि मी जवळपास एकच व्हायचे असल्यामुळे आम्ही अरेतुरेवर आहोत, नाहीतर आवाज असतं बस. पण एक इथे आल्यानंतर, कोलाब्यात आल्यानंतर आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे आम्ही ज्याचा उल्लेख करू शकत नाही त्यांचा. ज्यांना आम्हाला अधिवेशनात जाऊन असं करावं लागतं, त्यांचा आवाज कानावर पडल्यानंतर होय अध्यक्ष बोलायला लागतं. ते परिवार कुठचा आहे तुम्हाला माहिती आहे. राहुल नार्वेकर जे इकडचे आमदार आहेत त्यांच्यावर थोडं बोलणं गरजेचं आहे. मी सहसा कुठच्या व्यक्तीवर बोलत नाही, पण बोलणं गरजेचं का आहे? कारण ह्या व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून जी लबाडी केली, आणि कदाचित मी हे बोलतोय माझ्यावर ते कारवाई करतील, कारण हल्ली ते एका वेगळ्या मस्तीत फिरतात. आपण पाहिलं हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी कशी एका मिनिटात काढून घेतली. ओ दात्रक साहेब, तुम्ही बसून घ्या ना प्लीज, तुम्ही उभे कशाला? सिक्युरिटी काढून घेतली म्हणजे एका माजी खासदाराची ज्याच्यावर थ्रेट परसेप्शन आहे, ज्याच्या जीवाला धोका आहे, त्याची सिक्युरिटी हे एका फोनवरनं अध्यक्षांनी काढून घेतली. हे कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवायचं. तसंच जर पाहायला गेलं तर ह्याच व्यक्तींनी आपल्या संविधानाला, जे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि दिलेलं आहे आपल्याला, त्या संविधानाला धोका निर्माण करून आपला पक्ष फोडण्याचा आदेश जो दिला तो ह्याच राहुल नार्वेकरांनी दिला होता. त्यांना तुम्ही साथ आणि सोबत देणार आहात का? ज्या शिवसेनेने गेली 60 वर्ष या मुंबईला जपलं, जोपासलं, या मुंबईची सेवा केली, मुंबईची काय, ज्या राहुल नार्वेकरांना आपण 2दा तिकीट दिली, माझा मित्र म्हणून सगळीकडे फिरला, आमच्या परिवाराच्या एवढे जवळ आला. ठीक आहे, तुम्ही ज्या पक्षात राहाल तिथे तुम्ही सेवा करा, तिथे तुम्ही वफादार बना, काही प्रॉब्लेम नाही. पण पक्ष फोडण्याचा म्हणजे पवार साहेबांचा तुम्ही विचार करा. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचे जे आदेश दिले, जे हुकूम दिले, ते ह्याच अध्यक्षांनी दिलेले आहेत. ह्याला आपण पुन्हा एकदा मतदान करू शकतो का? आणि मी राहुल नार्वेकरांचं नाव एवढ्यासाठीच घेतोय, कदाचित ते आता चिडतील, बॉम्ब सुरू होईल माझ्या नावाने, पण एवढ्यासाठीच घेतोय कारण ह्या कोलाबा मतदारसंघामध्ये 3 तिकीटं एका घरी गेलेले आहेत. आणि परवाची दादागिरी, जी परवा हुकुमशाही तुम्ही पाहिली असेल, इथून पुढे मला वाटतं पवारताई पण ज्या उभ्या आहेत त्यांनी पण इंटरव्ह्यू दिला की मकरंद नार्वेकरांनी स्वतः, कुठे या ताई, तुम्हीच मला वाटतं परवा इंटरव्ह्यू दिला. तुमचं पाहत होतो आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे, खरोखर दाद द्यायला पाहिजे. एक बुके आहे का? तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 68 लोक असे आहेत ज्यांनी माघार घेतलेली आहे. का?
तर भाजपकडून ऑफर आली, का तर मिंदेंकडून टोळ्यांची धमकी आली, का तर पोलीस घरी पाठवले म्हणून, का तर काहीतरी तुमचं खोटं नाटं आहे म्हणून. हे जे लोक आहेत, जे माघार घेणारे आहेत, धमक्यांना बळी पडणारे आहेत, पैसे जे घेऊन घरी बसतात ना, असले नालायक लोकांना आणि निर्लज्ज लोकांना आपण घरी बसवणं हे आपलं काम आहे. आता ही निवडणूक त्याची आहे. पण निवडणुकीमध्ये तिकीट घ्यायची आणि मग धमक्यांना बळी पडायचं किंवा पैशांची आमिष दाखल्यानंतर बळी पडायचं आणि माघार घ्यायची, हे कितपत आता आपण सहन करायचं, महाराष्ट्र म्हणून कितपत सहन करायचं, तुम्ही मतदार म्हणून तुमचा मतदानाचा अधिकार जो हिरावून घेतलेला आहे हे कितपत सहन करणार आहात, ही निर्णायक निवडणूक आहे. आणि अशीच आहे ना, मकरंद नार्वेकरांकडून धमकी आली, पैशाची ऑफर आली, सगळं काही झालं, पण वाकले नाहीत, झुकले नाहीत, ताटकणा दाखवून उभा राहिलेले आहेत. खरोखर तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे. पण ही जी दादागिरी आज ह्या परिवाराने, अध्यक्षांच्या परिवाराने इथे ह्या मतदारसंघात दाखवलेली आहे, त्यांच्या माजी खासदारावर दाखवलेली आहे, लिहून घ्या. जर तुम्ही त्यांना डोक्यावर बसवलं तर तुमची पण घरं ढापण्यामध्ये हे पुढे मागे पाहणार नाहीत. तुमचे पण उद्योगधंदे बंद करायला पुढे मागे पाहणार नाहीत. अलिबागमध्ये जरा जाऊन विचारा किती जमिनी ढापल्यात. तिथे सगळीकडे एकच नाव चालतं की ह्यांनी जमीन घेतली आहे, त्यांनी जमीन लाटलेली आहे, ते जमीन ती लाटलेली आहेत, त्यांना आता तुम्ही डोक्यावर बसवणार आहात का, हाच विषय मोठा झालेला आहे. पण जेवढ्या कुलाब्यामध्ये ही लढत आहे, तेवढीच लढत आपल्या मुंबईच्या अस्तित्वाची आणि मुंबईच्या अस्मितेची आहे. अनेक गोष्टी आपण पाहतो या मुंबईमध्ये. अनेक वर्ष जे आपण सगळे आनंदाने एकत्र राहत आलेलो आहोत, या मुंबईमध्ये जे आपण अभिमानाने राहत आलेलो आहोत, आज मुंबईचं नाव मुंबई राहणार की अदानिस्तान करणार आहे भाजप, ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे. कोणाशी वैयक्तिक भांडण नाहीये. आजपर्यंत मुंबईचं कधी हे कल्चर नव्हतं, राजकीय कधी संस्कृती नव्हती की कधी जातीचं भांडण झालं, कधी समाजाचं भांडण झालं, कधी भाषेचं भांडण झालं, कधी कुठच्याही एरियामध्ये भांडण झालं. मुंबई बोलल्यानंतर आपली एकच ओळख होती, ती म्हणजे अस्सल मुंबईकर. पण आज तीच ओळख आहे ना बदलायची आहे. आत्ता जिथून आलो मी सायन वडाळा, तिथे पण लोक मला सांगतात की आदित्यजी, आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे, आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, ही निवडणूक आपण 100% जिंकत आहोत. होय, जिंकत तर आहोतच. महापौर आपलाच बसणार, महापौर हा अस्सल मुंबईकरच होणार, महापौर हा मराठीच होणार. पण जे वाद ह्या मुंबईमध्ये कधीही नव्हते, ते वाद आज भाजप निर्माण करत आहे. ती दुर्दैव आहे. आणि ही जी बीज टाकत आहे भाजप, विष पेरत आहे भाजप, जे विभाजन करत आहे भाजप, मग समाजामध्ये असेल, जातीमध्ये असेल, भाषेमध्ये असेल, प्रांतांमध्ये असेल, ते विष इथेच आत्ता रोखणं गरजेचं आहे. नाही तर आपली मुंबई देखील ही संपवतील भाजपवाले. हे आज लक्षात घेऊन आपल्याला काम करायचं आहे. जो उत्साह मी सर्वीकडे पाहत आहे, जो जल्लोष मी पाहत आहे, काल परवाकडे भांडूपमध्ये होतो, उद्या मी मानकूरमध्ये, कधी चांदोलीमध्ये, संपूर्ण मुंबईत जिथे जिथे फिरत 150 मतदारसंघांमध्ये मी पाहत आहे. आणि आता प्रत्येक 200 मतदारसंघ आम्ही जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण ह्या ह्याच्यात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, सगळीकडे मला एक दिसत आहे की मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते यांचं मनोमिलन हे 100% झालेलं आहे. भीती आता कोणालाच नाहीये. आपण कोणाला घाबरत नाही. कितीही बळ हे दिल्लीवरनं पाठवलं त्यांनी, तरी आपण लढणार आणि जिंकणार हे आपण ठरवलेलं आहे. पण हीच आता वेळ आहे आपल्याला की काळजी घेण्याची. सगळे आपण एकत्र आलो आहोत, ही ताकद दिसते. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद सोबत आहेत. पण हे आशीर्वाद सोबत असताना आपण आता गाफील राहून चालणार नाही. आपल्या सगळ्या उमेदवारांना वाटतंय की शाखा भेटी ज्या होतात ते जवळपास सभेंसारखेच होतात. आणि या सभेंमध्ये तुम्ही एक सगळं जे काही एक ताकद पाहताय. आज देखील उद्धव साहेबांनी, राजसाहेबांनी नाशिक गाजवलंय, उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, परवा मुंबईमध्ये आहे. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला भाजपाने पैशाचं वाटप सुरू केलेलं आहे. कुठे भांडी वाटतायत, कुठे ताटं वाटतायत, कुठे काय वाटतायत, वाटेल ते वाटतायत. पण अजूनही होर्डिंग आणि त्यांच्या बॅनरवर त्यांचा जाहीरनामा आलेला नाहीये. अरविंद सावंत साहेब, अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत. तुम्ही तर खासदार आहात, तुम्ही दिल्लीत पण बसता, तुम्हाला देशभरातल्या निवडणुका पाहायला मिळतात. बाफना साहेब, तुम्ही देखील अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत. पण ही पहिली निवडणूक असेल कदाचित जिथे एका बाजूला म्हणजे शिवशक्तीनी, शिवसेना, आणि शिवसेना एकच आहे, मिंदेंची टोळी ही शिवसेना नाहीये. शिवसेना एकच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पण एकच आहे. चोरलेले पक्ष हे चोरांचे होऊ शकत नाहीत. पण आपल्या बाजूला आपण सगळीकडे होर्डिंग बॅनरवर जी कामं आपण केलेली आहेत ती अभिमानाने दाखवली आहेत. आपण सांगू शकतो की होय, आम्ही करून दाखवलं. दुसऱ्या बाजूला भाजपच्या होर्डिंगवर काय आहेत तर फक्त 2 चेहरे आहेत. 2च चेहरे आहेत. मी गेले 10 दिवस बघतोय काहीतरी विकासाला गती आणि भाजपची युती. पुढे काय?
काहीच दिसत नाहीये. आज 9 जानेवारी आहे, 15 तारखेला मतदान आहे आणि 15 तारखेला मतदान असताना कुठेतरी भाजपकडून आलं पाहिजे ना की आज मतदान करत असताना तुम्ही हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन ठेवा, आम्ही हे करणार शहरासाठी, ते करणार शहरासाठी. पण कुठेही त्यांच्याकडे विजन नाहीये ना, कुठेही त्यांच्याकडे काही वचननामा आहे ना जाहीरनामा आहे. त्यांच्याकडे फक्त 2 चेहरे आहेत, प्रधानमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे. त्या चेहऱ्याचं या महाराष्ट्राला किंवा आपल्या मुंबईला योगदान काय, हा प्रश्न आज तुम्ही विचारला पाहिजे. आहे का योगदान? आहे का योगदान? कसं म्हणता तुम्ही नाहीये? आहे ना, किती मोठं योगदान आहे. गेल्या 3 वर्षामध्ये उद्योगधंदे आपल्या मुंबईतून पळवलेत. आहे की नाही मुंबईला योगदान? नोकऱ्यांना वंचित ठेवलं, नोकऱ्यांपासून आपल्याला वंचित ठेवलं. आहे की नाही योगदान? ज्या रस्त्यांचे घोटाळे केलेत, पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात टाकलेत, आहे की नाही योगदान? आज हे सगळं त्यांचं महायोगदान पाहताना तुम्हाला ठरवायचंय तुम्ही महायुतीला मतदान करणार आहेत, जे मिंदेंची टोळी, फडणवीस साहेबांची गँग आणि पवार अजितदादांची गँग हे एकत्र सत्तेसाठी चिकटलेले आहेत, त्यांना तुम्ही मतदान करणार आहात की तुम्ही शिवशक्तीला मतदान करणार आहात, हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आज निर्णय फार महत्वाचा आहे. निर्णय आपल्या शहराबद्दल आहे आणि शहराबद्दल बोलत असताना मी भाजपवाल्यांना सहज त्या दिवशी आमंत्रण दिलं होतं, चला मुद्द्याचं बोलूया. आज पण त्यांना सांगत आहेत, चला या आणि मुद्द्याचं बोला. कारण पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांकडे व्हॉट्सअप आहे का? व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीमधून डिग्र्या किती लोकांनी घेतल्यात? आपल्या खऱ्या डिग्र्या आहेत ना की? कारण तुमच्या व्हॉट्सअपवर सगळा अपप्रचार सुरू होईल. ही निवडणूक कुठच्याही वेगळ्या विचारधारेची नाहीये. ही निवडणूक गटर, वॉटर, मीटर, माझ्या शहरासाठी काय करता, माझ्या गल्लीसाठी काय करता, याबद्दल आहे. ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्तित्वाबद्दल, ही निवडणूक आपल्या मुंबईच्या अस्मितेबद्दल आहे. जसं फडणवीस साहेब येऊन सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये बोलतायत, हिंदुत्वाबद्दल बोलतायत, बांगलादेशांबद्दल बोलतायत, रोहिंग्याबद्दल बोलतायत, बांगलादेश बॉर्डरबद्दल बोलतायत, उद्या व्हेनेझुएलाबद्दल बोलतील, परवा युक्रेनबद्दल बोलतील, नंतर पुतीनबद्दल बोलतील. त्यांना सांगा, फडणवीस साहेब सगळं सोडा, मुद्द्याचं बोला. 3 वर्ष जी मुंबई लुटली, त्या मुंबईसाठी तुम्ही काय केलं? हो, मला समजतच नाही. जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय. आज मुहूर्त काढलाय त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं. मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं, विरारमध्ये गेले होते की कुठे कधी गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू. कान बंद झाले माझे. काय बोलायचं आहे ना. मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे. 12 वर्षामध्ये 12 वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे, 12 वर्ष भाजपचं बहुमत आहे, तरी आज हिंदू खत्रीमध्ये. मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे. 12 वर्षाचा प्रधानमंत्री यांचे असतील, 12 वर्षाचं बहुमत त्या प्रधानमंत्र्यांचं असेल, 12 वर्ष केंद्रातले गृहमंत्री यांचे असतील, 12 वर्ष रक्षा मंत्री यांचे असतील, तर मग बांगलादेशी आले कसे आणि घुसले कसे आणि 12 वर्षांनंतर तुमचे डोळे उघडले कसे, हा प्रश्न आज त्यांना विचारणं गरजेचं आहे. बरं, रोहिंग्या आणि बांगलादेशमध्ये यांना भाजपवाल्यांना फरक पण माहिती नाही. एक येतात बर्मामधून, दुसरे येतात बांगलादेशमधून, पण सगळे यांच्यासाठी एक. आणि नंतर हे सगळं करून काँग्रेस बरोबर मोकळे युती करायला, हे सगळं करून MIM बरोबर युती करायला मोकळे. पकडले गेल्यानंतर सांगतात नाही नाही आता आम्ही स्थगिती दिलेली आहे. म्हणजे त्या दिवशी मी हेच विचारलं त्यांना, आम्ही काँग्रेस सोबत गेलो होतो तेव्हा आम्ही हिंदुत्व सोडलं होतं, परवाकडे तुम्ही काय सोडलं? मग तुमचं जे राजकारण झालं आणि तुम्ही जे काही सोडलं ना, आम्ही डोळे उघडू नाही शकत, डोळे बंद करून फिरायला लागतं, असं सगळं काही चित्र दिसायला लागलेलं आहे, विचित्र दिसायला लागलेलं आहे. आज भाजपाने, मी त्यांना हेच सांगतोय भाजपाला की तुम्ही सगळ्या बाकीच्या गोष्टी सोडा, मुद्द्याचं बोला. पण निवडणूक आली, हरायला आलं की हिंदू मुस्लिमवर घसरतात, हिंदू मुस्लिम झालं की जातीपातीवर घसरतात, जातपात झाले की मराठी मराठीवर घसरतात, ते झालं की समाजावर, समाज झालं की प्रांत, प्रांत झाले की गल्ली, गल्ली झालं की बिल्डिंग, सगळीकडे वाद निर्माण करायचे. पण वाद निर्माण करून सरकार आल्यानंतर काय काम करू शकतायत का? तर काही नाही. दाखवण्यासारखं एक गोष्ट त्यांनी मुंबईमध्ये केलेली नाहीये.
आणि हिंदू मुस्लिम बद्दलच बोलायचं झालं तर आज मी स्पष्टपणे बोलतोय की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो म्हणून भाजप आपल्या इकडच्या स्थानिक मुसलमानांवर राग करतं, पण बांगलादेशबद्दल बोलायला हिंमत नाहीये. मागच्या वर्षी जे जय शाह बीसीसी चालवतात त्यांनी बांगलादेशला बोलून इथे क्रिकेट खेळले, पाकिस्तान बरोबर तिथे जाऊन नवाज शरीफचा केक कापतात, शाहिद आफ्रिदी बरोबर तिथे केक खाऊन तिथे पार्टी करतात, पण राग आहे तो आपल्या इकडच्या देशभक्त मुसलमानांवर. म्हणजे तुम्ही एका बाजूला नुसतं हिंदू मुस्लिम करता, दुसऱ्या बाजूला जातीपातीचं तुम्ही राजकारण करता. तुम्ही धात्रक साहेब प्रत्येक ठिकाणी बघा, जी जी राज्य भाजप जिंकलेलं आहे 2012-13 पासून आतापर्यंत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक जात बाजूला केली आहे, ती जात इतर सगळे लोक अशी निवडणूक केलेली आणि तिकडची राज्य जिंकलेले आहेत. पण त्या राज्यामध्ये विकास झालाय का बघा. आज पण मी तुम्हाला सांगत आहे, भाजपचं एक जे कौतुक किंवा एक भाजपची दुसरी स्टोरी येईल तुमच्या व्हॉट्सअपवर की विकास जर पाहिजे असेल तर डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, 4 इंजिन, 5 इंजिन. त्यांना सांगा इंजिन फक्त आमच्या मनसेकडे आणि तेच धावणारं इंजिन आहे. भाजपचं इंजिन फेल झालेलं आहे. ते इंजिन धावत असताना कुठेही काही कमी पडलं तर मशाल सोबतीला आहे, तुतारी सोबतीला आहे, तुतारी वाजवणारा माणूस सोबतीला आहे. पण तुम्हाला एक सांगतो, ही भाजपची जी कथा असते, भाजपची जी गाथा असते की आम्हाला सगळे जे काही आहे ते आमच्या हातात द्या, वरपासून खालच्या ह्याच्यापर्यंत आमच्या हातात द्या, हाऊसिंग सोसायटी पण आमच्या हातात द्या, तुमचा विकास करू. आज भाजपला विचारा, परवाकडे मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये 18 लोक गेलेले आहेत दूषित पाणी पिऊन. तिथे इंजिन कोणाची लागली होती? तिथे नगरसेवक भाजपचे, महापौर भाजपचे, आमदार भाजपचे, पालकमंत्री भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, खासदार भाजपचे, प्रधानमंत्री भाजपचं, राज्य सरकार भाजपचं, केंद्र सरकार भाजपचं. आणि एवढं सगळं करून जेव्हा 18 लोक मेले ते दूषित पाणी पिऊन, तेव्हा एका रिपोर्टरनी चांगला प्रश्न विचारला की हे झालं कसं तुमची सत्ता असताना? आणि तुम्हाला माहिती उत्तर काय दिलं त्यांनी? घंटा फरक पडताय. म्हणजे तुम्ही त्यांना मतदान करायचं, आपण हिंदू मुस्लिमला बळी पडायचं, आपल्यामध्ये वाद निर्माण करायचे, आपण समाजाच्या भांडणामध्ये बळी पडायचं, आपल्यामध्ये वाद निर्माण करायचे, आपले गल्लीचे भांडण त्यांच्या समोर भांडायची, वाद निर्माण करायचे. एवढं सगळं करून जेव्हा जिंकून येता तुम्ही भाजपवाले, तेव्हा काही आमच्या इकडच्या सामान्य नागरिकांना झालं, तेव्हा तुमचे मंत्री येऊन सांगतात घंटा फरक पडताय. ह्या भाजपला तुम्ही मतदान करू शकणार आहात? अनेक वर्ष दिल्लीमध्ये जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न होता, पण आम्हाला नेहमी सांगितलं जायचं की नाही केंद्र सरकार भाजपचं आहे, महापालिका भाजपची आहे, पण मधलं जे सरकार आहे ते आम आदमी पार्टीचं आहे, मुख्यमंत्री आम आदमी पार्टीचं आहे, म्हणून काही होऊ शकत नाही. 1.5 वर्ष आपण आता पाहतोय की मधलं सरकार पण हे त्यांच्या भाजपचंच आहे. रेखा गुप्ताजी ह्या मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांना जेव्हा प्रश्न विचारतो आपण AQI कुठच्याही इकडच्या पोराला विचारलं तर सांगेल AQI म्हणजे हवा प्रदूषण, त्या बोलतात AIQ टेम्परेचर है. सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस, आता त्यांची जयंती येईल 23 तारखेला, काय म्हणाला त्यांना? सुभाषचंद्र पॅलेस हॉटेलचं नाव घेतलं. हे असे मुख्यमंत्री भाजपला डोक्यावर बसवतात आणि चांगला कारभार आपण त्यांच्याकडून अपेक्षित करायचा. पण विषय अनेक आहेत, बोलण्यासारखं खूप आहे, पण निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे की जी 25 वर्ष मुंबई, ज्या मुंबईची आपण महाराष्ट्राची आपण सेवा केली, ज्या मुंबईनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास ठेवून आपल्याकडून कामं चांगली करून घेतली, ही मुंबई तुम्ही भाजपच्या हातात देणार आहात, भ्रष्टाचारांच्या हातात देणार आहात की मुंबई मुंबईकरांच्या हातात ठेवणार आहात? कधी कधी हा वाद नव्हताच. मुंबईचा महापौर मराठी होणार हा वादच नव्हता. कधी मुंबईमध्ये हा विषय आणला नव्हता, कधी काँग्रेसने पण हा विषय आणला नव्हता. हा विषय आणला तो भाजपने पहिल्यांदा आणला. का? तर मुंबईकर म्हणून जी आपली ओळख आहे ती पुसून जावी आणि आपण आपल्यामध्येच भांडणं लागू, आणि भांडणं लागल्यानंतर भाजप जो काही भ्रष्टाचार करत आहे, लूट जी करत आहे, तीच लूट चालू ठेवाल. किती गोष्टी आपण केलेल्या आहेत. मला अभिमान या गोष्टीचा आहे, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा आपण ज्या कुठच्या इमारती पागडीच्या आहेत, सेस प्रॉपर्टीज आहेत, आणि खास करून दक्षिण मुंबईमध्ये या हजारो प्रॉपर्टीज पागडीच्या आहेत आणि सेस प्रॉपर्टीच्या आहेत, त्या पागडीच्या इमारतींसाठी आपण 79A आणि 79B कलम ही तरतूद आपण करून घेतली. ह्याचा मला अभिमान आहे. वर्षानुवर्ष ज्या चाळी अशाच पडल्या होत्या, पडीक होत चाललेल्या, विकास होत नाहीये, पुनर्विकास होत नाहीये, पण परिवार वाढत चाललेला आहे. म्हणजे ह्यांच्यासारखी तिकीट वाढत नाही चालली तर ते आपल्या चाळीमध्ये राहणारे सामान्य नागरिकांचे परिवार वाढत चाललेले आहेत, पण पुनर्विकासाला संधी नाहीये. आपल्या ह्या तरतुदीमुळे, आपल्या ह्या कायद्यामुळे 6 महिने जागा मालकाला आणि 6 महिने हे टेनंट्सना आपण देत होतो. आपला कायदा 2022 मध्ये पारित झाला आणि त्यानंतर कोणीतरी भाजपची लॉबी ही कोर्टात गेली आणि हा सगळा कायदा थांबवलेला आहे.
दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल, जवळपास 15,000 इमारती, मला माहित नाही ही पण सेस प्रॉपर्टी आहे का, असेल कुठे आजूबाजूला तर असतीलच. अशा 15,000 इमारती आहेत ज्या सेस प्रॉपर्टी आहेत, ज्या पागडीच्या आहेत. आणि ह्या प्रॉपर्टीजवर आता पुन्हा एकदा सगळं काही स्थगिती आलेली आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं, मी पत्र देखील दिलं होतं, अधिवेशनात देखील सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदय एक काम करा की आता तुम्ही हे ठरवू नका सक्षम प्राधिकरण कोण हे ठरूच नका. तुम्ही एक निर्णय घ्या की इमारत जेव्हा 60 वर्षाची होते तेव्हा पहिले 6 महिने हे जागा मालकाला आणि नंतरचे 6 महिने हे टेनेंटला द्या. पुनर्विकास या 60 वर्षाच्या बिल्डिंगचा झालाच पाहिजे. आपले सामान्य नागरिक बिल्डिंगच्या खाली चिरडता कामा नाहीत. जो विकास झाला पाहिजे त्याला गती मिळाली पाहिजे. या विकासात आम्ही सोबत आलो असतो, पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. गेले 1.5-2 वर्ष मी मागे लागलेलो आहे. जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आपण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असो किंवा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असो, आम्ही मागे लागलो होतो की शासकीय कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा महानगरपालिकेचे कर्मचारी असतील. मी जेव्हा महानगरपालिका बोलतो त्याच्यात BST आलं, फायर ब्रिगेड आलं. हे ना मुंबईमध्ये हक्काची घरं पाहिजेत, परवडणारी घरं पाहिजेत, ती मुंबईतच मिळाली पाहिजेत, कारण आपला हा टक्का टिकला पाहिजे मुंबईमध्ये. ज्या लोकांनी शासनाच्या मार्फत मुंबईची सेवा केली, 30-30, 40-40 वर्ष केली, ज्या लोकांनी पोलीस मधून सेवा केली, मुंबईला सुरक्षित ठेवलेलं आहे, त्या लोकांची एकच मागणी आहे की आम्हाला हक्काची घरं द्या, आमची घरं द्या, परवडणारी घरं द्या. बाकी काही मागत नाहीयेत. करून घेताना त्यांच्याकडून आमच्यावर लाठीचार्ज, करून घेताना केसेस आमच्यावर त्यांच्याकडून, मग एवढं तरी घ्या. पण जे रिटायर्ड पोलीसवाले त्यांच्या घरात राहतात, आणि मी खास करून इथे बोलतोय कारण इथे मोठी पोलीस कॅम्प आहे, त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचला पाहिजे. आता अध्यक्षांनी खोटी एक समिती बनवलेली आहे. त्या खोट्या समितीला तुम्ही बळी पडू नका. मी जे पाठपुरावा करत होतो तो हा होता की आमच्या वेळी दंडनीय शुल्क हा 25 रुपये प्रति स्क्वेअर फूट होता. तो फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा 150 रुपये स्क्वेअर फूट केलेला आहे. दंड लावलेला आहे पोलिसांवर. आणि तसंच जे मी सांगतोय की मुंबई पोलिसांच्या ज्या जागा आहेत तिथे सर्व्हिस क्वार्टर्स द्या, पण परवडणारी घरं देखील पोलीसवाल्यांना दिली पाहिजेत. त्याचा आता आपण मार्ग काढलेला आहे. आणि हा माझा शब्द आहे तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, हा माझा शब्द आहे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून की BMCच्या ज्या आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, आता मुख्यमंत्र्यांच्या एका बिल्डर मित्राच्या घशात जात आहेत, ते सगळं रद्द करून त्या सगळ्या आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीवर गिरणी कामगारांसाठी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी, महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आणि मराठी माणसासाठी आपण परवडणारी घरं बांधणार म्हणजे बांधणार. हा आपला शब्द आहे. पण कुलाव्यात आल्यानंतर दुसरी एक आठवण माझी नेहमीचीच राहते. एक विषय जो माझ्या हृदयाच्या जवळचा आहे, माझ्या मनात तो बसलेला विषय तो म्हणजे BSTचा. BST आपण अनेक वर्ष जी महानगरपालिकेच्या माध्यमातून सेवा देत आलो, कर्तव्य म्हणून आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट हे प्रत्येक गल्लीत कसं जाईल. आणि आपल्या दक्षिण मुंबईमध्ये फोर्ट फेरी ही 2012 साली आपण शिवसेना म्हणून सुरू केली होती. ह्याच फोर्ट फेरीचं पाहून आपण आता मालाडीन ऑर्बिट वगैरे तिथे सगळीकडे करत होतो. ह्याच इथे येऊन उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपण टॅप इन टॅप आउट कार्ड असतील, इलेक्ट्रिक बस असेल, अजित दादा पण तेव्हा सोबत होते, हे सगळे जे काही आधुनिक आपण गोष्टी करत होतो ते ह्याच बस डेपो मधून करत होतो. पण आज आपण पाहतो इथे किती लोक, मला सांगा जरा, BST वापरतात? जरा हात वरती करून दाखवा. सगळे वापरतात ना? सगळे वापरतात BST. रांगा किती वाढल्यात? किती मिनिटं लागतात रांगेत उभं राहून? 1-1 तास बस येत नाही, 40 मिनिटं बस येत नाही, 1 तास बस येत नाही. आणि बस आली तरी भरलेली असते. बरं, बस आली की भाडं परवडणार आहे? तिप्पट भाडं झालेलं आहे. मी शब्द दिलेला आहे की पुन्हा एकदा आपले महापौर बसल्यानंतर BSTच्या रांगा कमी करायच्या आहेत. कमीत कमी 10,000 इलेक्ट्रिक बस आपल्याला आपल्या मुंबईच्या ताफ्यामध्ये आणायच्या आहेत. तिथे थांबायचं नाही, तिथे थांबायचं नाही. BSTच्या 10,000 बसेस आणतात, पण आपलं सरकार येताच हे भाडेवाढ जी तिप्पट केलेली ना त्यांनी, ती पुन्हा रद्द करून 5 रुपयावर आपलं बेसिक भाडं आणायचं, आपल्या मुंबईसाठी आणायचं. होय, आमच्या मुंबईसाठी आम्ही हे करणार. महिलांसाठी ठराविक रूट्सवर मोफत बस रूट आम्ही सुरू करणार. जी स्कीम उद्धव साहेबांनी आणली होती, हात दाखवा बस थांबवा, गणवेश धारक विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाताना घरी येताना, ती पुन्हा एकदा आम्ही सुरू करणार. काय झालंय या सरकारला? कुठे यांचं हृदय एवढं दगडासारखं झालेलं आहे की या सगळ्या गोष्टी बंद करतात? आम्ही करणार म्हणजे करणारच. पण BSTच्या माध्यमातून जी आपण वीज देतो ती 100 युनिट पर्यंत जी वीज आहे ती देखील आपण आपल्या मुंबईकरांसाठी मोफत करून देणार.
रस्ता घोटाळा 1, रस्ता घोटाळा 2 म्हणजे 23 आणि 24 ह्याची चौकशी करत असताना देखील हा आपला शब्द आहे की मुंबईमधले पुन्हा एकदा सगळे रस्ते जसे आपण करायचो तसे चांगले करणार, पण त्याच सोबत फुटपाथ देखील प्रत्येक मुंबईकराला चालण्यासारखा करणार आणि प्रत्येक मोकळी जागा मोकळ्या श्वासासाठी आपण सुरक्षित ठेवणार. पण हा निर्णय तुमचा आहे. हे सगळं पाहिजे तर तुम्हाला मशालीला मतदान करायला लागेल. आणि हे सगळं नको असेल तर तुम्हाला माहिती आहे कोणाला मतदान करायचं? भाजपला. जर तुम्हाला तुमच्या जमिनी बळकावून पाहिजे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? भाजपला. जर तुम्हाला भाडं अजून वाढून पाहिजे असेल, BST बंद करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला पाण्याचे दर वाढवून पाहिजे असतील तर कोणाला मतदान करणार? जर तुम्ही स्वतःवर अदानी कर वाढवून घेणार असाल तर कोणाला मतदान करणार? मुंबईत दंगली घडवून घ्यायची असतील तर कोणाला मतदान करणार? भाजप. आणि जर दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला हाच प्रश्न विचारतोय, दुसऱ्या बाजूला जर तुम्हाला मुंबईमध्ये जी घरं आपल्याला ह्या शासकीय कर्मचाऱ्यांना द्यायची, जो आता मी शब्द दिलाय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, तो शब्द पूर्ण करून घ्यायचा असेल माझ्याकडून तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर तुम्ही मुंबईमध्ये जसं उद्धव साहेबांनी 500 स्क्वेअर फुटापर्यंत जो प्रॉपर्टी टॅक्स माफ केला तसं 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स रद्द करून घ्यायचा आहे, तुम्ही कोणाला मतदान करणार? जर आपल्या ज्या शाळा आहेत 1235 शाळा आहेत, 3.25 लाख विद्यार्थी आहेत, जसं मी बोललो IB IGCSE वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्याच्याही पुढे जाऊन जो प्रश्न पडतो, अरे मला 60% मिळाले, 70% मिळाले, आता 80% वाल्यांचे पण थोडे त्रास आहेत की आम्ही जायचं कुठे? आपल्या सर्व महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी 10वीच्या पुढे ज्युनियर कॉलेज सुरू करून घ्यायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर मुंबईमध्ये अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर मुंबईमध्ये आपले जे 4 वैद्यकीय महाविद्यालय तर आहेत पण 5 अजून जोडून घ्यायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर मुंबईमध्ये 100 युनिट पर्यंत वीज मोफत करून घ्यायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर BSTची बस 10,000 करून घ्यायची असेल तर कोणाला मतदान करणार? भाडेवाढ रद्द करून 5 रुपयावर आणायची असेल तर कोणाला मतदान करणार? जर महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करायची असेल तर कोणाला मतदान करणार? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण जगातली सर्वात मोठी लायब्ररी करायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? आपल्याला जर आपल्या मुलींसाठी पाळणा घरं सुरू करायची असतील तुम्ही कोणाला मतदान करणार? प्रत्येक 2 किलोमीटरवर चांगले बाथरूम बांधून घ्यायचे असतील तर तुम्ही कोणाला मतदान करणार? जर पेट केअर सेंटर आणि अॅनिमल साठी स्ट्रेस शेल्टर आपण बांधायचे असतील तुम्ही कोणाला मतदान करणार? या मुंबईला अदानिस्तान करून द्यायचं नसेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? या मुंबईला मुंबईचंच ठेवायचं असेल, मुंबईची ओळख जपायची असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? या मुंबईकरांसाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? राजसाहेबांसाठी मतदान करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार? उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी मतदान करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार? वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंसाठी मतदान करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार? जे हुतात्मे जे आपल्यासाठी लढले त्या मुंबईसाठी तुम्हाला मतदान करायचं असेल तुम्ही कोणाला मतदान करणार? या मुंबईसाठी मतदान करायचं असेल तर तुम्ही कोणाला मतदान करणार? 15 तारखेला मतदान कोणाला करणार? 15 तारखेला कोणाला मतदान करणार? 15 तारखेला कोणाला मतदान करणार? तुमच्या आमच्या ताकदीसाठी कोणाला मतदान करणार? मशाल 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 मशालीवरच मतदान करून मुंबईला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.